तुझ्या मते जगामध्ये सर्वात धनी, सुखी आणि पैसेवाला माणूस कोण आहे रे? ज्याच्याकडे खूप सारे नोट आहेत. अशा फालतूच्या गोष्टी करून दिवसातून तू किती कमवतो रे? आंघोळ पाणी करून 2 वेळचं कसे मिळून जाते. अबे नालायका, ज्याच्याकडे स्वतःची माणसं आहेत, स्वतःचा परिवार आहे, असे लोक पैसेवाले आहेत. जीवनामध्ये पैसा महत्त्वाचा नाही आहे, परिवार. हो हो हो, तुझ्या त्या परिवाराचा पोट भरण्यासाठी ना गहू तांदूळ साखर कुठून आणशील रे? ते किराणावाल्याला म्हणशील की हा माझा काका आहे, ह्या काकाला गहाण ठेवा आणि मला गहू तांदूळ साखर द्या. जीवनामध्ये पैसा महत्त्वाचा आहे, पैशाशिवाय काही नाही आहे. पैसा आहे तर परिवार आहे. हो, छान आहे, छान आहे, छान. उद्या चालून तू बिमार पडलास तर आपल्या पॉकेटमध्ये हात टाकून 500ची नोट बाहेर काढ आणि त्या 500च्या नोटला म्हण, बाबा रे मी बिमार पडलाव, मला गोळ्या दे आणि माझे हातपाय दाबून दे. म्हणजे ते पैसा ना तुझे हातपाय दाबून देतील. हो ना, खिशामध्ये पैसा असला ना तर ऑनलाईन गोळ्या बोलवीन आणि त्याच पैशानं घरी एक नौकर ठेवीन माझ्या हातपाय दाबासाठी. पैसाच आहे भाऊ. ठीक आहे ना. समज उद्या चालून तुझं जर लग्न झालं तर तुझ्या लग्नामध्ये नाचतील कोण? तुझा परिवार नसेल तर. हां, आणि परिवार नसला तर तुझ्या लग्नामध्ये ते रस्म रिवाज रीतिरिवाज काहीतरी असतात, ते कोण करतील रे? का म्हटलं? लग्न. अबे लग्नामध्ये ना स्वतःच्या परिवारापेक्षा असे लोक नाचतात ज्यांना आपण ओळखत सुद्धा नाही. उरला प्रश्न रीतिरिवाज. एका लिफाफ्यामध्ये 1001 रुपये टाकून जर मी देईन ना कोणाला पण, तर ते रीतिरिवाज कोणी पूर्ण करतील. पैसा आहे भाऊ, पैसा. ठीक आहे, तू यशाच्या पायऱ्या चढत चढत खूप वरती गेलास आणि तिथे त्याला खूप सारा तुला यश मिळालं, खूप सारा तुला पैसे कमवलास. पण तिथे गेल्यानंतर असं कोणतरी आपला माणूस पाहिजे ना की तुझ्यासाठी तो खुश होईल, तुझ्यासाठी टाळ्या वाजवल. खरंच असं वाटते की आपल्याला खूप यश मिळालं तर आपल्या घरचे लोक आपल्यासाठी खुश होतील आणि टाळ्या वाजवतील. गाढवासमोर डोकं आपटून काही फायदा नाही.